अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभाग, NULM विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम शनिवारपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सुरू झालाय। या महिला मेळाव्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिलांसह महिला अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात। कार्यक्रमामध्ये शहरातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत। या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याची संधी मिळाली असून महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे। यासोबतच अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे। विशेष म्हणजे मॅमोग्राफीच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार असल्याने महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे। महिला मेळाव्यामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष माहिती स्टॉल देखील उभारण्यात आला आहे। यामध्ये जिल्हा ग्रामोद्योग खादी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मकार महामंडळ, अण्णाभाऊ देशमुख ओबीसी महामंडळ, समाज कल्याण विभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हा कौशल्य रोजगार विभाग यांचा समावेश आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि अमरावती महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे माहिती स्टॉलही येथे लावण्यात आले आहे। या स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार असून त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि आरोग्य जागरूकतेसाठी हा महिला मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा निश्चितच महिलांसाठी लाभदायी ठरतो आहे।